शांत व्हा, मी बघतो. तू बाहेर जा, बाहेर जा. मी असा निर्णय झालाय, यानंतर मला स्वतःचा चेहरा दाखवण्याची गरज नाही. चालतो आता इथनं. सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या भागात गौरी प्राचार्यांच्या रूममध्ये जाते. तर प्राचार्या तिला तन्वी समजून तिचा हात पकडून तू आलीस परत असं म्हणतात. तर तेव्हाच अभिमन्यू तिथे येतात आणि गौरीला बाहेर जाण्यास सांगतात आणि यापुढे मला कधीही तुझा चेहरा दाखवू नकोस असं म्हणतात. तर मालिकेच्या कालच्या म्हणजेच 18 जुलैच्या भागात गौरीला घरात पाहून रागिणी तिच्यावर चिडते. तर अपमान झालेला असतानाही परत निर्लज्जासारखी तू इथे येऊन किचनमध्ये काम कसं केलंस असं म्हणते. तर तेव्हा मी इथे कामासाठी नव्हती आली असं गौरी म्हणते. पण तिच्या या म्हणण्यावर रागिणी विश्वास ठेवत नाही. तर गौरीने घरकाम केल्याचं ऐकून अभिमन्यू चिडतात आणि पहिल्यांदा घरी आलेली व्यक्ती घरात येऊन घरकाम का करते असं म्हणतात. त्यावेळी घरात आलेली व्यक्ती नक्की कशासाठी आली आहे हे मी पडताळून पाहायला हवं होतं, माझं चुकलं असं अर्पिता अभिमन्यूला सांगते. मात्र तरीही रागिणी गौरीच्या विरोधातच बोलते. त्यावर मी इथे कामासाठी आली नव्हती, तुम्हाला भेटणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं असं गौरी अभिमन्यूंना सांगते. तेव्हा मला भेटणं एवढं का महत्त्वाचं होतं असं अभिमन्यू गौरीला विचारतात. तेव्हा आमच्या घराचं 6 महिन्याचं भाडं थकलं आहे. घरमालकाने सामानासह घराबाहेर काढण्याची आम्हाला धमकी दिली आहे, त्यामुळे ही नोकरी माझ्यासाठी महत्त्वाची आहे असं गौरी म्हणते. तेव्हा एकदा बनलेले नियम पुन्हा चेंज होत नाहीत असं रागिणी गौरीला सांगते. पण अभिमन्यू रागिणीला अडवतात आणि गौरीला पुन्हा कॅन्टीनमध्ये कामावर जाण्यास परवानगी देतात. तर नंतर रागिणी अभिमन्यूची समजूत काढण्यास जाते. दुसरीकडे गौरी प्रोफेसर अभिमन्यू आणि तिच्यामधील गैरसमज दूर झाल्याचं तिच्या वडिलांना सांगते. मालिकेत पुढे काय घडणार, प्राचार्य आणि अभिमन्यू यांच्या भूतकाळात दडलेली तन्वी नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.